मित्रहो नमस्कार. मी आहे अर्थातच पुण्यात आणि पुणे म्हटलं की पाऊस आणि पुणे यांचं वेगळं नातं सांगायला नको आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, पुणे आणि पाऊस हे समीकरण ठरलेलेच आहे. तुम्ही पाहू शकता आत्ता भर उन्हाळ्यामध्ये जिथं तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस गेल्या 2-3 दिवसांपासून होतं, त्या पुण्यामध्ये आज मुसळधार पावसानं बॅटिंग केलेली आहे. तुम्ही पुण्यनगरी गेल्या 2-3 दिवसामध्ये वाचला असेलच. त्यामध्ये सुद्धा बातमी होती की पुण्यामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. येलो अलर्ट अर्थात वादळी वारे वाहणार आहेत आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी अलर्ट राहायचं आहे. अशा जुन्या झाडांखाली किंवा जुन्या एखाद्या जीर्ण बिल्डिंगखाली थांबायचं नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत घोले रोडवर. तुम्हाला माहिती आहे घोले रोड म्हणजे शिवाजीनगरचा एक छान भाग. त्याच्यामध्ये जुने छान बंगले तुम्हाला दिसत आहेत माझ्यासमोर. आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे ह्या बंगला. त्याच्यासमोर असलेलं इतकं छान अंगण ज्याच्यामध्ये झाडी आहेत. तुम्ही बघू शकता घोले रोडवर सुद्धा ठिकठिकाणी अशी पावसाची तळी साचलेली आहेत. म्हणजे किती मुसळधार आणि मोठा पाऊस पडलेला आहे. तर बघूयात आपण मुख्य घोले रोडवर काय आहे. सध्या आपण होतो ते पुण्यनगरीच्या या लेनमध्ये. तुम्हाला समोर दिसू शकतं महात्मा फुले वस्तू संग्रहालय. त्याच्या पुढे त्या बाजूला महापौरांचा बंगलासुद्धा आहे आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयसुद्धा आहे. आणि या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ते बाल गंधर्व नाट्यगृह. अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक बालगंधर्व नाट्यगृहाचा तो चौक आणि त्याच्या अलीकडचा हा रस्ता तुम्हाला दिसतो आहे. बघा किती छान वातावरण झालेलं आहे. चैत्राची नवी पालवी या सगळ्या झाडांना फुटलेली आहे आणि हा पाऊस उन्हाची लाही करणाऱ्या त्या उष्णतेला या पावसानं लांब फेकून दिलेला आहे आणि छान गारवा, सुखद गारवा अनुभवायला पुणेकरांना मिळतो आहे. तर छानपैकी सगळीकडे हा झाडाचा पाचोळा आणि त्याच्यावर पाऊस आणि आल्हाददायक वातावरण या सगळीकडं पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही छान बिल्डिंग, नव्या आणि जुन्या बिल्डिंगचा संगम म्हणजे हा घोले रोड, हा शिवाजीनगर मानता येईल. याच भागातून जवळच मॉडर्न कॉलेज आहे आणि इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज रस्ता लागतो. म्हणजे इकडे गेल्यानंतर JM रस्ता आणि तिकडे गेल्यानंतर फर्ग्युसन रस्ता आणि मध्ये आहे पुण्यनगरीचं कार्यालय. इतकं छान लोकेशन या ऑफिसचं आहे आणि पाऊस पडल्यानंतर तर इथला हा सगळा देखावा, हे सगळं वातावरण खूप आल्हाददायक होतं आहे. तर मित्रांनो, अशा या पावसाची मी मजा घेतो आहे. तर तुम्ही जिथे आहात तिथेसुद्धा पाऊस पडला आहे का? पडला असेल तर वातावरण कसं झालं हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद.